बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मोठी आहे, सर्वात मोठी आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाआधी दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर आज झालेल्या भेटीने चर्चांना उधाण आलेलं आहे। बंद दाराआड चर्चा सुरू आहे। जयंत पाटील आणि दादा एकत्र असल्याचं बघायला मिळत आहे। जयंत पाटील यांच्या नाराजीच्या चर्चा रंगलेल्या असताना दोन्ही नेते एकत्र आहे। शरद पवार देखील थोड्याच वेळात बैठकीला उपस्थित राहणार आहे। मात्र त्याआधी आता अजित पवार यांची भेट जयंत पाटील घेताना दिसते, त्यामुळे अनेक तर्कवितर्क सध्या तरी लढवले जात आहेत। या भेटीमध्ये नेमकं काय घडतंय, ही भेट कशासाठी घेतलेली आहे, हा देखील मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। या ठिकाणी एका केबिन मध्ये बंद दाराआड दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळत आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील यांच्या नाराजीची चर्चा, त्यानंतर त्यांचं एक विधान सुद्धा समोर आलं होतं की विश्वास ठेवू नका किंवा काही भरोसा नाहीये, आणि आता अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा होतीये। नेमकं काय घडतंय, कशा संदर्भात चर्चा होतीये, किंवा जयंत पाटलांच्या नाराजीमुळे ही चर्चा आहे? निश्चितपणे यातली आत्ताची अपडेट पाहिली तर जवळपास मागील अर्धा तासांपासून या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे, आणि आत्ताही ही चर्चा सुरू आहे। दोघेच या केबिनमध्ये, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील दिलीप वळसे पाटील उपाध्यक्ष त्यांच्या केबिनमध्ये ही चर्चा सुरू आहे, आणि हे दोनच नेते एकत्र आहेत, आणि मागील जवळपास अर्धा तासापासून ही चर्चा सुरू आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सिलची आज बैठक होते। 10 वाजता ही मुख्य बैठक सुरू होणार आहे। शरद पवार देखील त्याला उपस्थित राहणार आहे। मात्र त्याच्या आधीच जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार हे काही नेते या ठिकाणी दाखल झालेले होते। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या काही उपसमित्या आहेत, बांधकामाची असेल, तांत्रिक समिती असेल, त्यांच्या बैठका होत्या, आणि याच दरम्यान जयंत पाटील अजित पवार ज्या केबिनमध्ये बसले होते त्या ठिकाणी दाखल झाले, आणि मागील अर्धा तासांमधून पासून याविषयी चर्चा सुरू आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संदर्भात देखील ही चर्चा असू शकते, आणि मात्र त्याचबरोबर राजकीय देखील चर्चा ही असू शकते। जयंत पाटील नाराज आहेत, त्यांनी स्वतः जे वक्तव्य केलं होतं त्यापासून चर्चा सुरू झाल्या होत्या, त्यानंतर त्यांनी खुलासा देखील केला। मात्र आज हे दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत आणि अर्धा तासापासून चर्चा करतायत, त्यामुळे विविध राजकीय तर्कवितर्क चर्चा सुरू आहेत किंवा तर्कवितर्क केले जात आहेत की नक्की या दोघांमध्ये VSIच्या बाबतीत चर्चा सुरू आहे, राजकीय चर्चा सुरू आहे, किंवा आणखीन काही पुढे राजकीय घडामोडी, भूकंप राज्यात पाहायला मिळणार आहे। निश्चितच नितीन, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर एकंदरीतच ही भेट अतिशय महत्त्वाची आहे, आणि या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत। तर गेल्या काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांचं एक विधान समोर आलेलं होतं, ते म्हणजे माझा काही भरोसा नाहीये, आणि आता ही भेट होतीये, त्यामुळे आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये मोठे फेरबदल दिसणार का, हा देखील मुद्दा आहे। शिवाय आणखी काही राजकीय घडामोडी घडताय, त्यांचा आढावा टॉप 5 मध्ये। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर येणार आहे। पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी दोन्ही नेते एकत्र येणार आहे, त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे। यावेळी जयंत पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जातंय। रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे। माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार अशी माहिती मिळते, तशी चर्चा रंगली आहे। याबाबतची अंतिम बोलणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी निवासस्थानी होणार आहे। मुंबईमधील काँक्रीट रस्त्यावरून भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरलंय। 3 वर्ष होत आली तरी देखील मुंबईमधील रस्त्यांचं काम पूर्ण झालेलं नाहीये। 1.5-2 वर्षांपासून मुंबईमधील सर्व रस्ते खोदून ठेवलेले आहेत, त्यामुळे मुंबई खड्ड्यामध्ये गेल्याचा आरोप भाजपनं केलेला आहे। अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यातील वादानंतर आपण पाहतोय विधानसभा अध्यक्षा, त्यामुळे वादावर पडदा पडलेला आहे, आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपल्या आमदारांना समज द्यावी अशी देखील मागणी केली जाते। वैयक्तिक टीका टाळा आणि मुद्देनिहाय चर्चा करा असा सल्ला यावेळेस विधानसभा अध्यक्षांनी दिलाय।
पोटगी संदर्भात वांद्रे कोर्टानं दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या धनंजय मुंडेंच्या याचिकेवर 29 मार्चला सुनावणी होणार आहे. वांद्रे कोर्टानं करुणा मुंडेंना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. वांद्रे कोर्टाच्या आदेशाविरोधात धनंजय मुंडेंनी सेशन कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. आणि यानंतर पुढे घेऊयात आढावा काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा. धारावीमधील 1 इंचही जागा अदानीला देणार नाही असं मंत्री आशिष शेलार यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. धारावीमध्ये अदानींच्या नावानं एकतरी सातबारा दाखवावा असं आव्हान त्यांनी विरोधकांना दिलंय. गेल्या काही दिवसांपासून फरार प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे. कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेला असल्याचं देखील बोललं जातेलं आहे. तर दुबईमधला त्याचा सध्याचा फोटो देखील व्हायरल झालेला आहे. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटींची खंडणी स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आज कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं हायकोर्टात स्वीकारली आहे. सतीश सालियान यांनी दिशाचा मृत्यू अपघाती नसून बलात्कार करून झालेला आहे आणि तिची हत्या झालेली असा आरोप केला. याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यासह सूरज पांचोली, दिनो मौर्या आणि मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप केले. उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील ज्या ठिकाणी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवलं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधले जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. महाराष्ट्र सरकार आग्रा येथील ती जागा ताब्यात घेईल आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक बांधेल अशी देखील औपचारिक घोषणा त्यांनी केली. आणि यानंतर नागपूरमध्ये जी दंगल झालेली होती त्या संदर्भातल्या बातम्यांचा घेऊयात आढावा. नागपूर दंगल प्रकरणामध्ये मास्टरमाइंड एमडीपी पार्टीचा शहर अध्यक्ष फहीम खानसह पोलिसांनी याच पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांना देखील ताब्यात घेतलेलं आहे. सायबर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये हमीद इंजिनियरनं मुजाहिद्दीनसाठी देणग्या गोळ्या करण्याचं आवाहन केलेलं आहे. नागपूरमध्ये 9 पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी कायम करण्यात आलेली आहे. हिंसाचाराच्या घटनेनंतर आज 5व्या दिवशी देखील नागपूर शहरातील 9 पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी कायम आहे. सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर नागपूर शहरातील 11 पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदा नागपूरमध्ये गेले. प्रशासनाकडून दंगलींचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. संचारबंदीमुळे या परिसरातील सामान्य जनजीवनावर याचा परिणाम होतोय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं आहे. औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा अधिक वाढवली आहे. याआधी दर्ग्याच्या आतल्या बाजूकडून कबरीच्या बाजूला भिंत नसलेल्या ठिकाणी मोठमोठे 15 ते 18 फुटांचे लोखंडी पत्रे कायमस्वरूपी लावले. आता त्यापुढे जाऊन त्या पत्र्यावरून देखील कोणी येऊ नये म्हणून पत्र्याच्या वरच्या बाजूला काटेरी तारेचं कुंपण लावण्यात आलेलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी असं संजय राऊत म्हणाले. फडणवीसांनी डोक्याला रुमाल बांधून वर्षा बंगल्यातून बाहेर पडावं, पत्रकबाजीची नाटकं बंद करावी अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. आणि यानंतर पाहूया तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या. लाडक्या बहिणींची एसटी तिकिटातील 50% सवलत सुरू राहणार आहे. तर लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा सवलतीचा प्रवास बंद होणार अशी देखील चर्चा सुरू असल्याचं बघायला मिळतंय. एकंदरीत जर आपण बघितलं तर ही सवलत सुरू राहणार अशी माहिती स्वतः परिवहन मंत्र्यांनी दिली असल्याचं देखील पाहायला मिळतंय. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिलेली आहे.
हाऊसिंग सोसायटी नोंदणीसाठी आता 51% सदस्यांच्या संमतीची गरज नाही असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिला. राज्य शासनाने परिपत्रकाद्वारे ही सक्ती केली. मात्र हे परिपत्रक नोंदणीसाठी असलेल्या कायद्याविरोधात आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलं. माथेरानला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. माथेरानमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मोटार वाहनांसाठी खुले होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. तुर्तास ई-रिक्षांची संख्या वाढवली जाणार नसून त्यासाठी सरकारने फेरनिविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. नवोदय विद्यालय आणि केंद्रीय महाविद्यालयाच्या कला शिक्षकांसाठीच्या जाहिराती नुकत्याच प्रसिद्ध झाल्या. यामध्ये पात्रतेच्या निकषात GD 8 हा अभ्यासक्रम नाहीये. त्यामुळे 5,000पेक्षा अधिक विद्यार्थी आणि हा अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले हजारो डिप्लोमाधारक हवालदिल झालेले आहेत. आजपासून IPLचा महासंग्राम रंगणार आहे. गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सलामीला बार उडणार आहे. सलग 2 महिने 10 संघ 13 ठिकाणं आणि 74 सामन्यांची मेजवानी क्रिकेट प्रेमींसाठी असेल. पण या सामन्यांवर पावसाचं देखील सावट असणार आहे. आणि यानंतर बातम्यांचा आढावा घेऊयात विदर्भातल्या. यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये कपाशीचा पेरा वाढण्याचा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय. यातूनच विक्रेत्यांनी 24 लाख पॅकेट्सची देखील नोंदणी केलेली आहे. विविध पिकांच्या बियाण्यांसह खतांची 300 कोटींची उलाढाल जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे. यवतमाळमध्ये मध्यरात्री 4 दुकानांना आग लागली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे. याशिवाय या आगीमध्ये दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं देखील पाहायला मिळालंय. आगीत 50 लाखांचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न मात्र सुरू आहेत. अकोल्यात दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचा अपघात झालाय. दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी पिकअप चालकानं ब्रेक दाबला, मात्र त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. दोन्ही वाहने पुलाचा कठडा तोडून खाली पडली. यवतमाळमध्ये आरोपी चोरीचे सोने विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सापळा रचत आरोपीला रंगेहात अटक केली. यावेळेस त्यांची झडती घेतल्यावर त्याच्या खिशातून सोन्याचे दागिने मिळाले. तपासादरम्यान आरोपींकडून 5 लाखांचा ऐवजही जप्त करण्यात आला. आणि यानंतरची एक्सक्लुसिव्ह बातमी आहे साम सकाळची आणि ही बातमी सोलापुरातून आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणाला अनेक शिक्षकांनी दांडी मारली असल्याचं दिसतंय. धक्कादायक म्हणजे दांडी मारलेल्या शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याची प्रमाणपत्र दिली गेली आहे. तर कोऱ्या प्रमाणपत्रांवर प्राचार्य आणि समन्वयकांच्या सह्या आहे असं देखील समोर येत आहे. 1ली ते 12वीच्या शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण हे आयोजित करण्यात आलेलं होतं. मात्र जे शिक्षक या प्रशिक्षणाला उपस्थित नव्हते त्यांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. कोऱ्या प्रमाणपत्रांवर सुद्धा सही बघायला मिळते. आणि यानंतरच्या बातम्या आहे साम हेल्पलाईन संदर्भातल्या. पुण्यात वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या समोरच्या रस्त्यावर एका बाजूला नो एंट्रीचा बोर्ड लावण्यात आलेला आहे. तरी देखील त्या बाजूने ट्रॅफिकमुळे वाहतुकीला एंट्री दिली जाते. मात्र या रस्त्यावरून गेल्यानं ट्रॅफिक पोलीस अचानकपणे दंड वसूल करतायत. परभणी जिल्हा सोनपेठ तालुक्यामध्ये पाण्याची कमतरता भासते. परिसरामध्ये 7 गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. धरणं देखील पूर्ण क्षमतेने न भरल्यानं पाण्यासाठी वणवण करावी लागते. वाशिममधल्या गोंडे गावामध्ये रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचं निवेदन नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलं. गेल्या 15 वर्षांपासून नागरिकांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलेलं आहे. दरम्यान याबाबत सरपंच कोणतीच दखल घेत नाहीये असं देखील समोर येत आहे.
बीडच्या आष्टीमध्ये अरणविहिरा परिसरामध्ये बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केलाय। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये स्मशानभूमीची अवस्था दयनीय झालेली आहे। या शेडचे 3 पत्रे फुटले। याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष असल्यानं रोष व्यक्त होतोय। अर्धवट संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे, त्यामुळे स्मशानभूमीच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। स्मशानभूमीची साफसफाई आणि शेड दुरुस्तीची मागणी गावकऱ्यांकडून केली जाते। बीडच्या घाटसावळीमध्ये नागरिक नदीपात्रातून ये जा करताय। रस्त्यावर बंधारा बांधल्यानं नागरिकांना तांड्याकडे आणि शेतामध्ये जाण्यासाठी रस्त्याची अडचण भासते आहे। तांड्यावरील लोकांनी वारंवार रस्त्याची मागणी करून सुद्धा रस्ता मात्र झालेला नाहीये। त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देऊन रस्ता तयार करावा अशी मागणी केली जाते। यानंतर मुंबई आणि पुण्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। पुणेकरांनो, पाण्याची बचत करा, अन्यथा तुमच्या सोसायटीचं नळ कनेक्शन कट केलं जाणार आहे। पुणे महापालिकेने नागरिकांना हा इशारा दिलेला आहे। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला। नळांना बसवण्यात आलेल्या मीटरमुळे काही सोसायटी पाणी वाया घालताय, असा अहवाल देखील महापालिकेला प्राप्त झालेला आहे। पुण्यातल्या शुक्रवार पेठेत मध्यरात्री गोडाऊनला भीषण आग लागली। या दुर्घटनेमध्ये गोडाऊनमधील मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। आग पूर्णतः विझवली। सुदैवानं यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही। चिंचवडमध्ये बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी 9 वर्षांपासून बंद आहे। आतापर्यंत 20 कोटी रुपये खर्च झालेला आहे। आता 3ऱ्या टप्प्यातील कामं हाती घेण्यात आलेली आहे। त्यामुळे आणखी 6 वर्ष हे संग्रहालय खुलं होण्याचा कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पर्यटकांना प्रतीक्षा मात्र करावी लागणार आहे। आणि यानंतर मुंबई आणि ठाण्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी। घणसोली सेंट्रल पार्कमधील जलतरण तलाव लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे। सेंट्रल पार्कमधील तलाव सुरुवातीपासूनच वापराविना पडू नये, त्यामुळे आता या तलावाची दुरावस्था झाली आहे। मात्र आता 60 लाख रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आलेली आहे। नागरिकांसाठी मासिक पासचे शुल्क 100 रुपये असणार आहे। नवी मुंबईमधल्या शिरवणे MIDC मध्ये भीषण आग लागली आहे। सुबुधा केमिकल कंपनीमध्ये ही आग लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। यात सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाही। वसईमधल्या अंबाणी मार्गावर अनेक दिवसांपासून धुळीचं साम्राज्य आहे। वाहन चालक यामुळे हैराण झाले आहे। नागरिकांच्या घरात धूळ जात असल्यानं आरोग्य धोक्यात आलं। मुक्ताईनगर हरताळा फाट्याजवळ कंटेनरला आग लागली आहे। चालक जेवणासाठी थांबला असता अचानक कंटेनरमधून धूर आलेला आहे। आगीचं वृत्त कळताच वरणगाव नगर परिषद, भुसावळ नगर परिषद, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। पुढे एक मोठी बातमी। युक्रेनने रशियाच्या 700 किलोमीटर आत घुसून जोरदार हल्ला केला। या ड्रोन हल्ल्यामध्ये रशियाचा एअरबेस मात्र उद्ध्वस्त झाला। रशियाच्या एंगेल्स स्ट्रॅटेजिक बॉम्बर बेसवरती हा ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर या स्फोटामुळे धुराचे आणि ज्वालांचे लोट उठलेले आहेत। आजूबाजूच्या झोपड्या पूर्णतः उद्ध्वस्त झालेल्या आहेत, तर या परिसरात धुराचे लोट दिसत आहेत। रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं याबाबत माहिती दिली आहे की त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने 132 युक्रेनचे ड्रोन पाडले।